देशातील सुमारे 9 कोटी आणि राज्यातील सुमारे 91,18,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार ही बातमी आपण पाहिली होतीच आणि प्रत्यक्षात देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी सुरू झाले आहे। 2,000 रुपयांप्रमाणे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये अनेक जणांचे महत्त्वाचे प्रश्न होते ते म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता एकत्रित येणार का? तर लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण झालेले नाही, तर फक्त आणि फक्त पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता राज्यभरातील आणि देशातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता कुठे एक मेसेज यायला सुरुवात झाली आहे। आज रात्रीपर्यंत साधारणपणे 11-12 वाजेपर्यंत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे 2,000 रुपये जमा झालेले पीएम किसान योजनेचे मेसेज येणार आहेत। तसेच काही प्रमाणामध्ये बँक सर्व्हर किंवा बँकेचा इश्यू असल्यानंतर उद्या देखील हप्त्याचे वितरण काही जणांना येणार आहे, परंतु काळजी करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही। हप्त्याचे वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम नेहमीच आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून केले जाते। आता यामधील एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आणि त्यापूर्वी एक महत्त्वाची गोड बातमी देतो की आजच आपल्या अधिवेशनामध्ये बोलताना आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण येत्या काही दिवसातच लाभार्थ्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे। म्हणजेच की आज ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होणार आहेत त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा 2,000 रुपयांच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। कोणत्याही प्रकारची अडचण नाही। अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेक लाभार्थ्यांचा प्रश्न आहे की महाविस्तार AI ॲप्लिकेशनवरती नोंदणी केली नाही, त्या ठिकाणी फार्मर आयडी जोडला नाही तर तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान योजनेचे पैसे येणार आहेत की नाही? तर लक्षात घ्या, महाविस्तार AI आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। सर्वात पहिली आणि महत्त्वाची बाब म्हणजे पीएम किसान योजना केंद्र सरकारची आहे, महाविस्तार हे राज्याचे ॲप्लिकेशन आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी देखील महाविस्तार AI ॲप्लिकेशन कंपल्सरीची कोणत्याही प्रकारची अधिकृतपणे माहिती नाही, कोणताही GR नाही। हे फक्त लक्षात घ्या की महाविस्तार AI ॲप्लिकेशन हे कशासाठी असतं तर तुमच्या रोगावर, तुमच्या पिकातील रोगावर, किडीवर कोणतं औषध मारावं, कोणत्या प्रकारच्या योजना असतात यांची माहितीसाठी हे ॲप्लिकेशन आहे। चांगलं ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही नक्कीच डाउनलोड करा, परंतु याचा आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही हे सर्वात आधी तुम्ही क्लिअर करून घ्या। कारण लक्षात घ्या, असं असेल तर अनेक शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी मोबाईल नसतो, अँड्रॉइड मोबाईल नसतो, मग त्यांचे योजनेचे पैसे कसे येणार? त्यासोबतच iOS ज्यांच्याकडे ॲपलचा मोबाईल आहे त्यांचे पैसे कसे येणार? कारण ॲपलच्या मोबाईलला महाविस्तार ॲप्लिकेशन चालतच नाही। त्यामुळे हे कोण टाकते हे याच्याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही। हे सर्व फिरणारे मेसेजेस हे खोटे आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही। ज्या लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी आहे तसे राज्यातल्या जवळपास 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजच या ठिकाणी पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला का नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेअर करून अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब